नमस्कार मैत्रिणींनो, चविष्ट भोजन या यूट्यूब चॅनलवर मी तेजस्वी सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज या ठिकाणी तुम्हाला रेसिपी पाहिलं असेल की मी आज काय बनवले आहे। तुम्हाला वाटत असेल की हे दुधाचं खरवस आहे, परंतु हे अजिबात नाही। हे आहे घट्टसर दही। हे घट्ट दही मी घरच्या घरी बनवलेलं आहे। एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे। तुम्हाला पण असं घट्ट दही जर बनत नसेल तर तुम्ही माझा हा फुल व्हिडिओ आहे तो स्किप न करता बघा। किती छान असे एकदम घट्ट या वड्या बनलेल्या आहेत। हे घट्टसर दही आहे ते कसं बनवायचं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला यामधल्या चुका टाळता येतील। मी हा डब्बा आहे तो वाकडा करून दाखवते, तरीसुद्धा हे आहे ते घसरलेलं नाही। एकदम घट्ट असं हे दही बनलेलं आहे। एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने हे दही बनवायचं आहे। चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करू। मी घट्ट दही कसं बनवायचं ही रेसिपी तुम्हाला शेअर करणार आहे। एका पातेल्यामध्ये मी हे उकळलेलंच दूध आहे, ते दूध मी दुसऱ्या पातेल्यामध्ये घेतलं आहे। आता हे दूध आमच्या घरचं नाही आहे, आम्ही रतिबाचं आहे। आणि हे जे दही आहे, हे जे दूध आहे ते गाईचंच आहे। आता सुरुवातीला मी हे पातेलं आहे त्याच्यामध्ये 1 ग्लास दूध उकळायला ठेवलं होतं। आता हे दूध आहे ते आपल्याला खळखळ उकळून घ्यायचं आहे। मी सुरुवातीला एकदा उकळलं होतं आणि नंतर एका ग्लासामध्ये काढलेलं आहे। हे बघा, आपल्याला हे पूर्ण असं उकळून घ्यायचं आहे आणि चमच्याने आपल्याला हलवत राहायचं आहे। मी 1 ग्लास दूध घेतलं होतं, साधारणतः अर्ध्या पातेल्याच्या थोडं खाली हे दूध होतं आणि चमच्याने आपल्याला हे हलवत राहायचं आहे। तुम्ही ह्याची साईज बघू शकता की हे कुठपर्यंत आहे। त्यानंतर आपल्याला 5 ते 10 मिनटं उकळवल्यानंतर हे बघा, हे दूध उकळून खालीपर्यंत गेलं आहे। आता हे दूध आहे ते घट्ट बनलेलं आहे। अजून चमच्याने हलवायचं आहे आपल्याला। थोडक्यात हे दूध आहे ते आपल्याला म्हणजे उकळून घट्ट बनवायचं आहे। तुम्ही बघू शकता की मी किती दूध उकळवलेलं आहे। अर्ध्याच्या वर होतं हे दूध पातेल्याच्या इथपर्यंत साधारणतः ते उकळून आता खाली गेलेलं आहे। तुम्हाला पातेल्याच्या म्हणजे जी साई असते ते कडेला लागलेले दिसते, त्याच्यावरून तुम्हाला अंदाज आला असेल की मी किती उकळवलं आहे। त्यानंतर हे दूध आहे ते मी गॅस बंद केलेला आहे आणि एका ताटामध्ये थंड करायला घेतलं आहे। प्रत्येकाची दही बनवण्याची वेगवेगळी पद्धत असते। आता तुम्ही या पद्धतीने सुद्धा करा। आता मी एक डब्बा घेतलेला आहे आणि त्या डब्यामध्ये आपल्याला हे दूध आहे ते टाकायचं आहे। आता हे आटलेलं दूध आहे। थोडक्यात दूध आपल्याला उकळून आटवायचं आहे। अर्धा पातेलं होतं, अर्ध्यानंतर त्याच्या खाली गेलेलं आहे। मी तुम्हाला त्याची साईजही दाखवलेलं आहे। त्यानंतर हे घट्ट दही आहे, तुम्ही बघू शकता। हे घट्ट दही काय करायचं, शक्यतो जास्त घट्ट दह्याचं विरजण लावायचं। त्याच्यामुळे काय होतं, आपलं दुसऱ्या पातेल्यातलं दही म्हणजे आपण दुसऱ्या ठिकाणी जे दही विरजण लावणार आहे ना, ते घट्ट होतं। आता मी याच्यामध्ये 1 चमचा टाकलेला आहे। ही महत्त्वाची ट्रिक आहे, तुम्ही लक्षात घ्या। जास्त पातळ विरजण लावू नका। आणि ते एका डब्यामध्ये मी हे विरजण लावलेलं आहे। त्यानंतर संध्याकाळी लावलेलं आहे आणि त्यानंतर सकाळी तुम्हाला डब्बा उघडून दाखवते। किती छान असं घट्टसर दही आपलं बनवून तयार झालेलं आहे। हे डब्बा जरी वाकडा केला तर हे अजिबात सुद्धा सांडत नाही। खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला मी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे। तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला पण अशा पद्धतीने जर तुम्ही विरजण लावलं तर तुमचं पण असं घट्टसर दही नक्की बनेल। मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर मला कमेंट करून नक्की सांगा। मी पुढचा व्हिडिओ आहे ती मातीच्या भांड्यात बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन। आमच्या घरी मातीची भांडी पण आहेत, त्याच्यामध्ये नेक्स्ट टाईम नक्की ट्राय करेन। माझ्या ह्या व्हिडिओला जर चांगला प्रतिसाद भेटला तर मी नंतरच्या व्हिडिओमध्ये मातीच्या भांड्यात बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन। आता तुम्हाला जसं आपण केक कट करतो किंवा आपण जे दूध असते ना, जे आपण गाई व्याल्यानंतर पहिल्यांदा जे आपण खरवस बनवतो ना, तशा पद्धतीच्या वड्यासुद्धा ह्याच्या बनलेल्या आहेत।
तुम्हाला मी एका ट्रेमध्ये मी सर्व करून दाखवते, म्हणजे तुम्हाला विश्वास बसेल की सेम खरवससारख्या या वड्या बनतात, तसं आपलं घट्टसर दही बनलेलं आहे. खूप छान असं हे दही बनलेलं आहे. तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की ट्राय करा आणि तुम्ही सुद्धा असं घट्टसर दही आहे ती उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मस्त बनवा आणि त्याच्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवा, ताक बनवा, कढी बनवा, असे वेगवेगळे पदार्थ बनतील.